नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. लेखकाने स्वतःच जाणून टाकलं स्वतःचं लेखन. एका लेखकाने स्वतःच्या हाताने स्वतःचं लेखन जाळलं, जे लेखन त्याचं स्वप्न होतं, साधना होती आणि एका अर्थाने त्याचा आत्माच होता. पण त्याला ते जाळावं का लागलं? कोण होते हे लेखक? त्यांच्या मुलाने त्या रात्रीचं वर्णन करताना लिहिलंय, ती रात्र काळोखाची होती. चौकभर शेकोट्या पेटलेल्या होत्या. एका तपाच्या साहित्य सेवेचे हवन चालले होते. अण्णांचा चेहरा दुःखपूर्ण आणि गंभीर होता. त्यांच्या अंतरात्म्यात केवढा डोम पेटला असेल, त्या आगीने त्यांचे अश्रू आटून गेले होते. निबंधाच्या पानातून अग्नींच्या ज्वाळा निघत होत्या, तशाच त्यांच्या हृदयातूनही तितक्याच लाल क्रोधाच्या ज्वाळा उफाळत होत्या. होता होता सर्व पुस्तके भस्मसात झाली, पण अण्णांच्या अंतर्यामातील क्रोधांगार अखेरपर्यंत तसाच धुमसत राहिला. कल्पना करा, एखाद्या लेखकाला स्वतःच्या हाताने स्वतःचं साहित्य जाळावं लागणं ही किती मोठी शोकांतिका असेल. मात्र हा निर्णय त्यांनी स्वेच्छेने घेतला नव्हता. ती होती ब्रिटिश सरकारने लादलेली अमानुष अट. पण असा कोण होता हा लेखक, ज्याच्या लेखणीची ब्रिटिश साम्राज्याला एवढी भीती वाटत होती? उत्तर आहे शिवराम महादेव परांजपे. चला तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आचार्य अत्रे, ज्यांना स्वातंत्र्याचा महाकवी म्हणायचे, अशा काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांच्याविषयी. आजच्या पिढीला हे नाव फारसं परिचित नसेल, पण 20व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात जर लोकमान्य टिळकांनी राजकीय जागृती केली, ती जागृती जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम शिवराम पंतांच्या लेखणीनं केलं. आपण ज्या घटनेविषयी बोलत आहोत तिथवर पोहोचण्यासाठी आधी त्यांचा तोपर्यंतचा जीवन प्रवास नेमका कसा होता ते पाहूया. शिवराम पंतांचा जन्म 27 जून 1864 रोजी झाला. त्यांचं बालपण महाड येथे गेलं. पुढे त्यांनी रत्नागिरीच्या हायस्कूलमध्ये इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. तिथे शाळेत शिकत असताना निबंध मालाकार विष्णू शास्त्री चिपळूणकर त्यांना शिक्षक म्हणून लाभले. ते अवघे दीड वर्ष रत्नागिरीत होते, पण त्यांच्या विचारांनी शिवराम पंत झपाटून गेले. लहानपणी शिवराम पंतांना शाळेची विशेष आवड नव्हती. अगदी बळजबरीनेच ते शाळेत जात असत. पण विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या सहवासाने त्यांच्यात विलक्षण परिवर्तन घडलं. अभ्यासाची गोडी लागली. वर्गात ते पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ लागले. पुढे चिपळूणकर पुण्याला गेले. गुरु शिष्यांचा सहवास संपला, पण त्यांच्या विचारांची साथ मात्र कधीच सुटली नाही. स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि लेखणीच्या सामर्थ्यावर असलेला विश्वास शिवराम पंतांच्या मनात कायमचा रुजला होता. पुढे त्यांच्या प्रत्येक लेखात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक शब्दात त्या संस्कारांची छाप दिसून येते. रत्नागिरीत असताना विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी त्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवली होती. त्या ज्योतीच्या ओढीने शिवराम पंत पुण्यात आले. पण नियतीने एक विचित्र खेळ खेळला होता. ज्यांच्या चरणी बसून शिक्षण घ्यावे, ज्यांना आपला गुरु मानावे, अशी स्वप्न त्यांनी रंगवली होती, ते विष्णू शास्त्री चिपळूणकर त्यांच्या पुण्यात येण्यापूर्वीच अनंतात विलीन झाले होते. त्यांनी पुण्यात पाऊल ठेवलं आणि समोर पाहिली ती आपल्या गुरुची अंतयात्रा. पण चिपळूणकरांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी त्या प्रेरणेचं ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वामन शिवराम आपटे यांच्यासारख्या अभ्यासू शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शिवराम पंतांनी आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेची छाप पाडली आणि प्रतिष्ठेची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवून आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला. त्यांनी जिद्दीने MA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. मधल्या काळात वडील गेल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करण्यासाठी दिवा जाळणं सुद्धा त्यांना शक्य नव्हतं, कारण त्यासाठी लागणारं तेल सुद्धा त्यांना परवडायचं नाही. शिवराम पंतांच्या MA परीक्षेचा निकाल 1895 मध्ये लागला. त्यात पहिला नंबर येऊन त्यांना गोकुळदास आणि वेदांत अशी एकूण 900 रुपयांची पारितोषिकं आणि काही पुस्तकं मिळाली. पुस्तकं स्वतःसाठी ठेवून 900 रुपये त्यांनी महाडला आईकडे पाठवले. तेव्हा त्यांची आई म्हणाली, थोडा आणखी अभ्यास करतास तर 1000 रुपये पुरे नसते मिळाले. थोडी कसूर केलीस. आईच्या या उद्गारात निरागसपणा तर आहेच,
पण पैशांची किती निकड असेल हे ध्यानात येतं, नाही का? अशा वेळी परीक्षेत उत्तम यश मिळाल्यावर सरकारी नोकरी करणं त्यांना सहज शक्य होतं. पण त्यांच्यासारख्या देशभक्ताला सरकारी चाकरीची बेडी नको होती. ते काही काळ कॉलेजमध्ये शिकवत होते, पण त्यांना खरी आस लागली होती ती देशासाठी काहीतरी करण्याची. लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी एक नवीनच कल्पना लढवून देवळातून पुराणं सांगायला सुरुवात केली. देवळात व्यासपीठावर पोथी घेऊन ते एखादा श्लोक किंवा पुराणातील कथा सांगायला घेत आणि मग बोलता बोलता त्यातून तेव्हाच्या राजकारणावर, ब्रिटिश सरकारच्या अन्यायावर भाष्य करत. लोक याला राजकीय पुराण म्हणू लागले. ही पुराणं इतकी रसाळ आणि प्रेरणादायी असत की ती ऐकायला लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत. त्यातूनच आपल्याला लोकांवर प्रभाव पाडता येतो हे लक्षात येऊन काळसारखं वर्तमानपत्र सुरू करण्याविषयी विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला. केसरीच्या 1 फेब्रुवारी 1898च्या अंकात आपल्या पत्राची जाहिरात प्रसिद्ध केली. ही जाहिरात छोटी होती पण मुखपृष्ठावर छापलेली होती. येत्या वर्ष प्रतिपदेपासून सुरू होणार धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निपक्षपाताने व निर्भयपणाने पूर्ण चर्चा करणारे काळ, द टाइम्स या नावाने नवीन साप्ताहिक मराठी वर्तमानपत्र संपादक प्रोफेसर शिवराम महादेव परांजपे, MA, साचा, प्रारंभी रॉयल हाफ, परंतु पुढे लवकरच वाढवला जाईल. वर्गणीचे दर प्रतिवर्षी ₹1 व टपाल 13 आणे. मॅनेजर काळ, जुन्या मंडईजवळ, कानड्यांचा वाडा, पुणे. जाहीर केल्याप्रमाणे काळचा पहिला अंक शके 1820च्या पहिल्या दिवशी पाडव्याला म्हणजे शुक्रवार 25 मार्च 1898 या दिवशी सकाळी प्रसिद्ध झाला. केसरीतील जाहिरातीत व अग्रलेखाच्या अखेरीस शिवराम पंतांनी टाइम्स हा इंग्रजी शब्द योजला होता. त्यावेळी सरकारची तळी उचलून धरणारं टाइम्स हे एक अँग्लो इंडियन इंग्रजी वृत्तपत्र मुंबईहून प्रसिद्ध होत होतं. हे लक्षात घेता शिवराम पंतांचा रोख कुणावर असावा हे सहज लक्षात येण्याजोगं होतं. जणू त्यांना सरकारला व सरकार पक्षाच्या लोकांना असं सांगायचं होतं की तुमची बाजू मांडणारं इंग्रजी टाइम्स मुंबईत आहे, तर आता भारतीय जनतेची बाजू मांडणारा मराठी काळ पुण्यात प्रकट होत आहे. काळ सुरू होताच वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. सुरुवातीला अवघे 600 वर्गणीदार असलेलं हे साप्ताहिक काही वर्षातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं. 1908 पर्यंत त्यांचा खप तब्बल 16,000 गेला, तर सुट्या प्रतींसह सुमारे 22,000 प्रती छापल्या जाऊ लागल्या. लोकमान्य टिळकांचे केसरी असतानाही काळने स्वतंत्र आणि प्रभावी स्थान निर्माण केलं. मात्र शिवराम पंतांच्या निर्भीड लिखाणामुळे सरकारी रोष ओढवू लागला आणि त्यांचा अंक छापण्यास मुद्रणालयानेच नकार दिला. पण संकटापुढे माघार घेणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. त्यांनी एक जुना बंद पडलेला छापखाना विकत घेऊन त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि त्याला मनोहर प्रेस हे नाव दिलं. काळचा आवाज कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नये हा त्यांचा ध्यास होता. त्या काळात इंग्रजांविरुद्ध उघडपणे बोलणं म्हणजे स्वतःला तुरुंगाच्या दारात उभं करणं. पण शिवराम पंतांनी उपरोध, इतिहास, रूपक आणि तर्क यांच्या सहाय्याने इंग्रजी सत्तेवर असे घाणाघाती प्रहार केले की काळ महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रेरणास्थान बनलं. आचार्य अत्रे म्हणतात, शिवराम पंतांच्या लेखणीतून निघणारा प्रत्येक शब्द स्वातंत्र्य रसाने ओथंबलेला होता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांसह अनेक तरुणांवर काळचा प्रभाव पडला होता. अच्युतराव कोल्हटकरांनी त्यांच्याविषयी एक विलक्षण वाक्य म्हटलंय. ते म्हणतात, शिवराम पंत स्वतः तलवार बहादर नसले तरी ते तलवारींचे कारखानदार होते. म्हणजे त्यांनी हातात तलवार घेतली नाही, पण पुढे ज्यांनी तलवार हातात घेतली, उचलली, त्यांची मनं ह्यांनी घडवली. याच कारणामुळे ब्रिटिश सरकार त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून होते आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. 19 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा त्यांनी भोगली. पण ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आणखी एक संकट त्यांची वाट पाहत होतं. ब्रिटिश सरकारने नव्या प्रेस ऍक्ट अंतर्गत काळवर तब्बल ₹10,000 जामिनाची नोटीस बजावली.
एवढी मोठी रक्कम उभी करणं शिवराम पंतांना शक्यच नव्हतं. लोकांकडून वर्गणी किंवा निधी गोळा करून वर्तमानपत्र चालवणं त्यांच्या स्वाभिमानी स्वभावात बसणारं नव्हतं. शिवाय आज जामीन भरला तरी उद्या एखादा लेख सरकारला आक्षेपार्ह वाटला तर ती रक्कम जप्त होणार. त्यामुळे ही टांगती तलवार कायम डोक्यावर होती. अखेर अत्यंत जड अंतःकरणाने शिवराम पंतांना काळ बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण एवढ्यावेळी सरकारचं समाधान झालं नाही. काळमधील निवडक निबंधांचे 10ही भाग सरकारने जप्त केले. 12 वर्षांच्या अखंड तपश्चर्येतून निर्माण झालेले त्यांचे बहुमोल साहित्य सरकारी हुकुमाच्या एका फटकाऱ्याने जणू काळकोठडीत ढकलले गेले. त्यातून जे काही कागद नोंदी उरले होते ते त्यांनी स्वहस्ते जाळून टाकले, कारण ते ठेवणार कुठे? ज्याच्या ताब्यात ते कागद आहेत त्याला सरकार तुरुंगात टाकेल हे स्पष्ट होतं. शिवराम पंतांनी त्यावेळी अत्यंत हृदयस्पर्शी शब्द लिहिले होते. देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली असती तरी इतका धक्का बसला नसता, पण माझे 10 वर्षांचे वाङ्मय जप्त करून दिले, हाच माझा तरुणपणीचा जिवंत मृत्यू होय. आपल्या सुदैवाने देश स्वतंत्र झाला आणि हे ब्रिटिशांच्या काळकोठडीत अडकलेलं साहित्यही मोकळं झालं. आज काळचे लेख पुन्हा उपलब्ध आहेत. त्यातून आपल्याला एका अद्भुत लेखकाची ओळख होते, जे श्रेष्ठ राष्ट्रभक्त तर होतेच, पण असामान्य शैलीचे साहित्यिकही होते. भाषण असो किंवा लेखन, शब्दांवर त्यांची विलक्षण हुकूमत होती. प्रदीर्घ, ओघवती आणि विचारांचे अनेक पदर उलगडणारी त्यांची वाक्यरचना मराठी साहित्यात विशेष मानली जाते. विष्णू सहस्रनाम या लेखातील त्यांचे प्रदीर्घ वाक्य मराठीतील सर्वात मोठ्या वाक्यांपैकी एक मानले जाते. वाक्य पाहूया. विष्णू सहस्रनाम घेतल्याने आपल्या मनावर काय परिणाम होतो याचे वर्णन करताना, म्हणजे ह्यात खरं तर 27 छोटी छोटी वाक्य एकत्रित येतात. तर हे भलं मोठं वाक्य असं आहे. अनेक दिवसांच्या शुभ संस्कारांनी मनाचे मालिन्य निर्मूल होते, वासना गलित होतात, भगवंताच्या चरणारविंदाचे आणि मुखारविंदाचे ध्यान स्थिरता पाहू लागते, भगवंताची कृपा होऊ लागते, भगवंताची प्रत्यक्ष मूर्ती अंतःकरणामध्ये प्रकट होऊ लागते, त्याच्या त्या ओजाची नीलवर्ण निश्चित सुंदर स्तुती आपल्या डोळ्यांच्या पुढे आणि पाठीमागे, आत आणि बाहेर, या बाजूला आणि त्या बाजूला, वर आणि खाली, जिकडे पहावे तिकडे व्यापलेली दिसू लागते. तनु रोमांचित होते, कंठ सद्गदित होतो, नेत्र अश्रुपूर्ण होतात, मन वेडावून जाते. या दृश्य जगाचा मात्र आधार सुटतो, परंतु त्या अदृश्य परमात्म्याचा पूर्ण हस्तावलंब हस्तगत होत नाही. अशा प्रकारची जेव्हा अवस्था होते तेव्हा भक्तिरसाने अंतर्बाह्य एकाकार वृत्ती बनून जाते. तर्काच्या पायावर उभी राहणारी बुद्धी लंगडी पडते. या अल्प शरीरामध्ये कोंडलेले मन प्रेमातिरेकाने सर्व त्रैलोक्यामध्ये हर्ष निर्भर होऊन नाचू लागते. हे अदृष्टपूर्व, अश्रुतपूर्व, अज्ञातपूर्व असे अंगावर शहारे आणणारे अद्भुत चमत्कार परिदृश्यमान करविणारा तो ब्रह्मांडाचा मायावी गारुडी आहे तरी कोण, आणि तो असतो तरी कोठे? अशा जिज्ञासेने मन जेव्हा त्याच्याविषयी विचार करू लागते, डोळे जेव्हा त्याला शोधू लागतात, हे देवा, हे प्रभो, हे भगवंता, हे नारायणा, अशा अनेक परींनी आपली गोंधळून गेलेली वाणी त्या सच्चिदानंदाला कारुण्याने हाका मारू लागते. मनात कोंडलेले आश्चर्य वसंत ऋतूतील तरु पल्लवाप्रमाणे अंकुरित होऊन मुखावाटे बाहेर पडू लागते. सात्विक प्रेमरसाचा ओघ गंगा नदीच्या सहस्र मुखांप्रमाणे वाणीच्या सहस्रावधी वाटांनी वाहू लागतो. सर्व मर्यादांचे उल्लंघन करून सैरावैरा धावू लागतो. ज्यावेळी देवाला आपण किती नावांनी हाका मारित आहोत, एकाच देवाला हाका मारण्याला इतकी नावे कशाला पाहिजेत? किंवा एकदा ज्या नावाने हाक मारली तेच नाव फिरून एखादे वेळी चुकून येते आहे की काय? असल्या क्षुद्र आणि क्षुल्लक प्रश्नांकडे लक्ष देण्याला कोणते मन जागेवर असते? मराठी भाषेची आणि
राष्ट्रवादी विचारांची ताकद समजून कोणत्याही काळात काळकर्ते शीम परांजपे हे आदर्श मानले जातील यात काही शंका नाही. स्वातंत्र्य या शब्दाचा ठळक उल्लेख करणारे पत्रकार म्हणून ते ओळखले जातात. तसंच त्यांनी स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व पणालाही लावलं. कदाचित म्हणूनच आचार्य अत्रे त्यांना स्वातंत्र्याचा महाकवी म्हणतात. या महान साहित्यिकाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आम्ही या मालिकेतून आपल्या महाराष्ट्राला घडवणाऱ्या या महान व्यक्तिमत्वांचा परिचय करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहोत. तुम्हाला तो आवडतोय का? तुमचा या उपक्रमाला नेहमीच सुंदर प्रतिसाद असतोच, मिळतोच. पण ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला मदत करा. विशेषतः विद्यार्थी किंवा तरुण वर्ग, त्यांना हे एपिसोड्स किंवा हे भाग नक्की दाखवा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.